एका बाजूला IPLचा युनिव्हर्स बॉस क्रिस गेल, ज्याच्या 175 धावांच्या वादळानं अख्खं मैदान हादरलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला बिहारच्या मातीतून आलेला एक 13 वर्षांचा मुलगा वैभव सूर्यवंशी. मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर नावाच्या एका छोट्याशा गावात. वैभवचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील संजीव सूर्यवंशी यांचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न अपुरं राहिलं, पण त्यांनी हार मात्र मानली नाही. आपल्या मुलाला हिरा बनवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जमिनीचा तुकडाही विकला. कडक ऊन असो वा पाऊस, वडील आपल्या मुलाला बाईकवर बसून रोज 100 किलोमीटर लांब सरावासाठी घेऊन जायचे. हा संघर्ष फक्त क्रिकेटचा नव्हता, तर एका वडिलांच्या जिद्दीचा होता. वैभवची बॅट जेव्हा बोलायला लागली तेव्हा अख्खं जगात चर्चा सुरू झाली. कूच बिहार ट्रॉफीमध्ये झारखंड विरुद्धच्या सामन्यात त्याने 151 धावांची शानदार खेळी केली. त्याने विनू मंकट ट्रॉफीमध्येही धावांचा पाऊस पाडला. पण खरा इतिहास घडला 5 जानेवारी 2024 रोजी पाटणाच्या मोईन उल हक स्टेडियमवर. बिहार विरुद्ध बलाढ्य मुंबई संघात रणजी ट्रॉफीचा सामना होता, आणि या सामन्यामध्ये 12 वर्षांचा एक मुलगा मैदानात उतरला. त्याचं नाव होतं वैभव सूर्यवंशी. तो आधुनिक क्रिकेटमध्ये रणजीत पदार्पण करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक ठरला. त्याने सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग सारख्या दिग्गजांनाही मागे टाकलं, ज्यांनी 15व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळे वैभवने आपल्या लहान वयातच एक मोठा विक्रम नावावर केला होता. आणि आता काही दिवसांपूर्वीच BCCIच्या नमन पुरस्कार सोहळ्यात जेव्हा वैभव मंचावर आला, तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. तिथल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्याचं मोठं स्वप्न जगासमोर मांडलं. वैभव म्हणाला, यावर्षी माझं सर्वात मोठं लक्ष आहे राजस्थान रॉयल्सला IPL ट्रॉफी जिंकून देणं आणि लीगच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिस गेलचा विक्रम मोडण्याची इच्छाही त्याला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, क्रिस गेलचा 175 धावांचा तो अशक्य वाटणारा विक्रम वैभव मोडू शकेल का? नमन पुरस्कार सोहळ्यात वैभवने स्पष्ट सांगितलं की मला फक्त IPL खेळायचं नाही, तर क्रिस गेलचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडून काढायचा आहे. क्रिस गेल, ज्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध फक्त 66 चेंडूंमध्ये नाबाद 175 धावा केल्या होत्या, ज्यात 17 षटकार होते, आणि हा विक्रम मोडणं म्हणजे जवळपास अशक्य मानलं जातं. पण वैभवची फलंदाजी पाहता हे अशक्य वाटत नाही. तो एक आक्रमक डावखुरा फलंदाज आहे, जो पहिल्या चेंडूपासून बॉल सीमापार धाडतो. ज्या मुलाने 12व्या वर्षी रणजी गाजवली, 18व्या वर्षी IPL मध्ये काय चमत्कार करेल याची कल्पना न केलेलीच बरे. 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने 13 वर्षांच्या असलेल्या सूर्यवंशीला 1.1 कोटी रुपयांना संघात घेतलं. तेव्हा तो IPL करार करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. वैभव हा फक्त एक खेळाडू नाहीये, तर तो मैदानावरचा एक फिअरलेस योद्धा आहे. एक डावखुरा फलंदाज म्हणून त्याच्याकडे नैसर्गिक पॉवर हिटिंगची क्षमता आहे. मग त्याची रणजी कामगिरी असो किंवा अंडर-19 वर्ल्ड कप मधली त्याची कामगिरी. वैभव सूर्यवंशीची कहाणी फक्त एका क्रिकेटपटूची नाहीये, तर ती जिद्दीची, त्यागाची आणि मोठ्या स्वप्नांची आहे. बिहारच्या एका छोट्या गावातून मर्यादित सुविधांमधून रणजी ट्रॉफीच्या मैदानापर्यंतचा हा त्याचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय, पण तो दिवस दूर नाहीये जेव्हा बिहारचा हाल आला IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संपूर्ण जगावर राज्य करेल. आता तुम्हाला काय वाटतंय? राजस्थान रॉयल्स साठी खेळताना वैभव क्रिस गेलचा 175 धावांचा विक्रम मोडून काढेल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा.